हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. आम्ही आता चाललेलो आहोत बाहेर आणि उत्कर्षाने मस्त असं मोगऱ्याचं फूल तोडलेलं आहे आणि शिवांश, कृष्णल हे सुद्धा गाडीत बसलेत. मोरे साहेबसुद्धा गाडीत बसलेत. चला तर मग आमच्याबरोबर तुम्ही सुद्धा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. राम मामाच्या नावानं श्री स्वामी समर्थ. आता वाजलेले आहे सकाळचे 9 आणि आता आम्ही इकडे चहा घेण्यासाठी उतरलेलो आहोत. तर मस्त इकडे मी गुळाचा चहा घेतलेला आहे आणि बाकीच्यांनी ब्रेकफास्ट केला. तर इकडे ब्रेकफास्टला अंडा भुर्जी, ऑमलेट असं आहे. अरे पडशी ते बोलतात हे करवंदे आहेत आणि ना खूप गोड आहेत हे. म्हणजे मी आता लास्ट टाइम जे खाल्ले होते कोल्हापूरमध्ये ते ना असे पिंक कलरचे होते. हे कुठले आहेत बघते थांबा. हे पण पिंक आहेत पण ते आंबट होते. पिंक नाही, कोंबडा का कोंबडी ते सांग. हे मला नाही कळत. मग ते कडू असं आंबट असत का? मग कोल्हापुरात मस्त अशी करवंद. आणि मोठे आहेत ना साईजला. कोंबडी मग आपल्याकडे कोंबडा मिळतो का सगळा? गाडीमध्ये मस्त गाणी ऐकत ऐकत आम्ही आता पुढचा प्रवास करतोय आणि मोरे साहेब बघा पाठीमागे बसून फक्त मोबाईलवरती आहेत. आता आम्ही पोचलेलो आहे गणपतीपुळ्याला. तर गणपतीपुळ्याचा आमचा प्लॅन होता आणि मग आम्ही रोडवरतीच उतरलोय कारण भरपूर प्रमाणात गर्दी आहे आणि उन्हाचा तावसुद्धा खूप आहे. उतरल्या पहिला मुलांना गॉगल आणि टोप्या घेतल्या. तर बघा इकडे कृष्णल गॉगल आणि कॅप घालून किती सुंदर दिसते आणि शिवांशसुद्धा पाहू शकता किती छान दिसतो. गणपतीपुळ्याला आत्ता आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि भरपूर प्रमाणात लाईनसुद्धा आहे कारण अधिक मास चालू आहे ना. अधिक मासमध्ये आम्ही सुद्धा सगळे देवदर्शन करून घेत आहोत. तुम्ही सगळे सुद्धा बाप्पांचं दर्शन घ्या कारण कसं आहे आतमध्ये मंदिरमध्ये व्हिडिओ फोटो काढायला अजिबात अलाउड नाही आहे. तर आम्ही सुद्धा नियमाचं उल्लंघन नाही करणार आहोत. भरपूर प्रमाणात गरम होते आणि मी सुद्धा घामाने पूर्ण भिजली आहे. उत्कर्षसुद्धा घामाने भिजली आहे आणि आमची बच्चे कंपनी बघा खूप मजा करत जात आहे. शिवांश आणि कृष्णल मस्त मजा करतात, धमाल करतात आणि त्यांची मस्ती बघून आम्हाला सुद्धा खूप छान वाटते.
अगदी मंदिराच्या बाजूलाच जो समुद्र आहे, अतिशय सुंदर वाटते दृश्य पाहायला, खूप सुंदर वाटते. गरमीमध्ये समुद्राचा आनंद घेण्यासाठी भाविक भरपूर आलेले आहेत, खूप प्रमाणात आलेले आहेत. आणि आम्ही सुद्धा इकडे छान छान फोटो काढले आणि बाप्पाचं दर्शन खूप छान पद्धतीने झालं. आणि मग आता आम्ही चाललेलो आहोत बीचवरती. तर हा समोरून जो आरेवारे बीच आहे तो बघा किती छान वाटते ना. आत्ता आम्ही चाललेलो आहोत आरेवारे बीचवरती, कारण मुलांना आम्ही बीचला घेऊन जाण्यासाठी तर आलेलो आहोत. मुलांना आम्ही इकडे ह्या बीचवरती मस्त मजा करायला देणार आहोत आणि आम्हीसुद्धा या आरेवारे बीचवरती मजा करणार आहोत. तर गाडीतून जाताना हा समोर समुद्र बघा किती सुंदर वाटतोय. वर असा हिरवागार डोंगर, वरती निळं भोर असं आकाश आणि खाली हे निळं निळं पाणी. खरंच खूप छान वाटते. कधी एकदा आम्ही आरेवारी बीचवरती जाईन असं झालं आहे आणि मुलांना सुद्धा खरंच खूप भारी वाटलं. निसर्गाचं हे रूप बघून खरंच छान वाटते ना. गरम किंवा टॅनिंग हवे असेल तुम्हाला फ्रीमध्ये तर येऊ शकतं. पण मजा कृष्णल, शिवांश आणि मोरेसाहेब ह्या तिघांनी ना ह्या बीचवरती खूप मजा केली आणि आम्ही नुसतं बघतच होतो त्यांच्याकडे. मुलांची मजा बघून आम्हाला सुद्धा राहावे ना, पण आम्हाला पाण्यामध्ये उतरायचं नव्हतं. तोपर्यंत एक आली बैलगाडी. मग आम्ही बैलगाडीमध्ये बसलो, मी आणि उत्कर्षा. तर बघा पुढे बसलेली आहे उत्कर्षा आणि मागे बसलेली आहे मी. तर बैलगाडीतून आम्ही ही सवारी केली आणि कृष्णल बघा आम्हाला बघून लगेचच पाण्यातून मग आमच्या गाडीच्या पाठीपाठी धावत आहे. आता तिलासुद्धा मी वरती खेचून घेतलं
शिवांश आणि कृष्णलला वाटत होतं की आम्हाला सुद्धा बसायचं आहे बैलगाडीमध्ये. तर कृष्णलला मी इकडे घेतलेला आहे आणि मस्त ह्या बीचवरती आम्ही बैलगाडीतून फिरलो आणि लगेचच मग आम्ही कोल्हापूरला येण्यासाठी निघालो. खूप छान मजा केली. आता तिकडे जेवण वगैरे काही आम्हाला एवढं आवडलं नाही, पण कोल्हापूरला आल्यानंतर आम्ही सगळे छान जेवणार आहोत. मम्मीच हा डेअर करू शकते. पप्पान त्याला पण शिकवलं द्यायला. अरे ऐक ना, आमचा एक फोटो काढशील? आमचा एक फोटो काढशील? काढतो थांबा. बाबू हे बाबू. दे थँक्यू थँक्यू त्याला थँक्यू कळेल का? थँक्यू. कर ना माझा छकुला माझा सोनला. अरे वा 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 ऐक काय कधी कधी वाटतं मोरे साहेब का जादूगर आहेत की काय. त्यांची जादू बाबा सगळ्यांच्यावरतीच होते. माकडाने माझ्या हातून घेतलं नाही, पण मोरे साहेबांच्या हातून मात्र नक्की घेतली कुल्फी. तर मंडळी, आमचा हा पिकनिकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर आता आम्ही थोड्याच वेळात कोल्हापूरमध्ये पोचतोय आणि आमच्या बाजूलाच डी पॉईंट म्हणून हॉटेल आहे, तिथे आता जेवणार आणि घरी जाणार. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.